देशात बहुचर्चित असलेलं वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झालंय। 10 तासांहून अधिक वेळ चाललेल्या चर्चेनंतर मध्यरात्री लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली। यावेळी विधेयकाच्या समर्थनार्थ 288 मतं तर विरोधात 232 मतं पडली। संसदीय कार्यकारी मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं। त्यानंतर 10 तासांहून अधिक वेळ या विधेयकावर चर्चा झाली। विरोधकांनी या विधेयकावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, पण सरकारनेही विरोधकांचे दावे खोडून काढत बहुमतानं विधेयक लोकसभेत मंजूर केलं। सदस्यगण, शुद्धि के अद्यतन मत विभाजन का परिणाम इस प्रकार है। पक्ष में 288, विपक्ष में 232। प्रस्ताव स्वीकृत हुआ और विधेयक यथा संशोधित पारित हुआ। भाजप प्रणित आघाडी म्हणजेच एनडीएने या विधेयकाचं स्वागत केलं, तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीनं या विधेयकाला कडाडून विरोध केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनंही या विधेयकाला विरोध दर्शवलाय, तर एनडीए मध्ये असलेल्या शिंदेच्या शिवसेनेनं मात्र ठाकरेंच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा दिलाय। विधेयकावर चर्चा करताना सभागृहात नाट्यपूर्ण घडामोडीही घडल्या। एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध करताना विधेयकाची प्रत सभागृहातच फाडली। सफेद फार्म अफ्रीका के कानून को महात्मा गांधी ने कहा था कि ये मेरा कॉन्शियंस उसको मानता नहीं, मैं इस कानून को कबूल नहीं करता हूं। तो महात्मा गांधी ने क्या किया, उन्होंने उस कानून को फाड़ दिया। तो मैं गांधी की तरह इस कानून को फाड़ता हूं। ये अनकॉन्स्टिट्यूशनल है सर। इस देश में झगड़े पैदा करने का काम बीजेपी करना चाहती है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी यावर बोलताना विरोधकांची चांगलीच फिरकी घेतली आहे। यावेळी अमित शहांनी देशातील मुस्लिमांना विश्वास दिलाय, तर वक्फ बोर्डात सुरू असलेला भ्रष्टाचार संपवणार असल्याचा शब्दही त्यांनी यावेळेला सभागृहाला दिलाय। देश भर के मुसलमान भाइयों बहनों को कहना चाहता हूं, आपके वक्फ में एक भी नॉन मुस्लिम नहीं आएगा। ये एक्ट में ऐसा कोई प्रावधान नहीं। मगर जो वक्फ बोर्ड है और वक्फ परिषद है, उसका काम क्या है? वक्फ की संपत्तियां मान्यवर बेच खाने वाले लोगों को पकड़कर इसके बाहर निकालने का। वक्फ कायद्यात नेमके काय बदल होणार आहेत? सध्याच्या कायद्यानुसार वक्फ मालमत्तेत सरकार ढवळाढवळ करू शकत नाही। मात्र नवीन दुरुस्तीनंतर वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात करणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे संपत्तीचं मूल्यांकन आणि महसूल तपासणं शक्य होणार आहे। प्रस्तावित सुधारणांनुसार वक्फ मालमत्ता आणि त्यांच्या दाव्यांची अनिवार्य पडताळणी केली जाणार आहे। यामध्ये वक्फ बोर्ड आणि वैयक्तिक मालकांमध्ये वाद असेल तर मालमत्तांची चौकशीही केली जाणार आहे। पूर्वी या कायद्यात वक्फ न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जायचा, त्याला कोणत्याच कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। मात्र नवीन कायद्यानुसार वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आता अपील करता येणार आहे। पूर्वी जर कोणत्याही जमिनीवर मशीद असेल किंवा ती इस्लामिक कारणांसाठी वापरली जात असेल तर ती आपोआप वक्फची संपत्ती मानली जायची। पण आता जोपर्यंत कोणी वक्फला मालमत्ता दान करणार नाही तोपर्यंत ती मालमत्ता वक्फची गणली जाणार नाहीये। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार हे आयुक्तांना होते, मात्र हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। तसंच महिलांच्या वारसा हक्कांचंही संरक्षण करण्यात येणार आहे। नवीन कायद्यानुसार बोर्डात 2 बिगर मुस्लिम सदस्यांचाही समावेश असणार आहे। तसंच वक्फ बोर्डात 2 महिलांचा देखील सहभाग असणार आहे। त्याचबरोबर वक्फ मंडळं सर्वसमावेशी असतील, सुन्नीच नाही तर इतर मुस्लिम पंथांचे सदस्यही त्यात असणार आहेत। मशीद अथवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनामध्ये वक्फ मंडळाच्या तरतुदींचा हस्तक्षेप नसणार आहे। वक्फ सुधारणा विधेयक एनडीए सरकारच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय। एनडीए मधील काही घटक पक्ष या विधेयकाला मंजुरी देतील का असा सवाल उपस्थित केला जात होता। भाजपच्या अजेंड्याचा भाग असलेल्या या दुरुस्ती विधेयकाला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे पाठिंबा देणार का असा सवाल देखील विचारला जात होता। परंतु विधेयक पटलावर येताच एनडीए मधील सर्व घटक पक्ष विधेयकाच्या समर्थनार्थ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। या विधेयकाच्या निमित्तानं एनडीए सरकार मजबूत स्थितीत असल्याचंही सिद्ध झालंय। त्यामुळे येत्या काळात वक्फ सुधारणा विधेयक एनडीए सरकारचा मास्टर स्ट्रोक ठरणार का
हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.